म्हणजे तुम्ही सांगा आम्ही एवढ्या मेहनतीनं सगळं उभं करायचं, 8-8 दिवस उपाशी राहायचं, पायात फोडं येईपर्यंत चालायचं, आणि एका गलतीसाठी आम्हाला बदनाम करून ते शेतकऱ्याला बदनाम करायचं आहे. माझ्या कार्यकर्त्यांना वर्गणी करून हे सगळं केलं असेल, त्याला काय वाटत असेल? त्याचा तुम्ही कधी विचार करता का? काही विचार नाही करायचा. म्हणजे काय कुठं चाललो आम्ही? म्हणजे बच्चूभाऊ त्याचं एक कारण हे आहे असा विचार करण्याचं किंवा विरोधकांनी आरोप करण्याचं किंवा लोकांच्या मनात संशयाला जागा निर्माण व्हायचं. त्याचे तुम्ही पण ते वाक्य बोललात म्हणून मी हे बोलतोय, ते म्हणजे तुमचं गुवाहाटीला जाणं. गुवाहाटीला मी गेलो, मला तुम्ही धाडाव हे प्रश्न विचारताय. त्यांनी पण सुरुवातीला गुवाहाटीला जाणारे बच्चू कडू, दिव्यांगासाठी काम करणारे बच्चू कडू त्यांना म्हणता आले नाही. 115 वेळा बच्चू कडू रक्तदान केलं, ते तुमच्या तोंडात येऊ शकत नाही. 350 गुन्हे दाखल झाले बच्चू कडूवर, ते तुम्ही कधीच येऊ शकणार नाही. पण बच्चू कडू गुवाहाटी गेला, तुम्ही धाडाव रिपीट करून सांगणार. मग तुम्ही सांगा, उद्धव साहेबांनी काँग्रेससोबत युती करून CM झाले, ही काय नैतिकतेला धरून होतं का? राजकारण होतं. पण बच्चू भाऊ, गुवाहाटीला जाण्याच्या बद्दल म्हणजे तुम्हाला ते खूप असं कोणी बोललं की ते लागतंय का? म्हणजे असं तुमच्या जिव्हारी, माझं काय मत आहे, कारण असं आहे की तुम्ही एकटेच नाही, भरपूर जण गेले होते, तर तुम्हाला ते असं की तुम्ही गुवाहाटीला जाणं याचा तुम्ही अर्थ काय घेताय? म्हणजे तुम्ही शिवसेने एकनाथ शिंदेंच्या बरोबर गेला एवढ्याच पुरतं ते मर्यादित आहे ना? का ते जे खोक्यांचे आरोप वगैरे होतात ते असं तुम्ही लोक तसा अर्थ लावतात असं तुम्हाला वाटतं? लोक काय अर्थ लावून त्याची मी पर्वा करत नाही, पण माझा अर्थ पक्का आहे. मी मला माझे कार्यकर्ते म्हटलं जाऊ दे रे, काय बदला येऊन पुसून काढू आपण, पण दिव्यांग मंत्रालय. पण तुम्हाला असं की म्हणजे त्याचा लोक जे खोक्यांशी वगैरे असं संबंध जोडतात तो तुम्हाला डाचतो का, त्याचा त्रास होतो? नाही, आता कसं आहे, हे जे अज्ञानापोटी बोलणारे लोक आहेत त्याची पर्वा करायची नसतं आणि राजकीय लोकांवर लक्ष द्यायचं नसतं. त्याचं अज्ञान आहे म्हणून बोलतंय, किंवा त्याला चांगलं पाहताच आलं नाही असं समजा. त्याला आमच्यामध्ये चांगलं पाहताच येणार नाही आयुष्यभर, तर त्याला काय बोलायचं आहे आपण? पण तुम्ही गुवाहाटीला गेलात ह्याच्याबद्दल तर तुम्हाला काय पश्चाताप होतो? पश्चातापाचा विषय नाही आहे. मला पश्चाताप झाला असतं, मी काहीच मिळवलं नसतं. तर मला पश्चाताप का होत नाही, मी अजूनही ताकदीनं गर्वानं सांगतोय, गेलतोय गुवाहाटीला, पण ते दिव्यांग मंत्रालयाला माझ्या दिव्यांगासाठी, ज्याला हात पाय नाही, डोळे नाही, ज्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, त्याचं नेतृत्व करणारी मंत्रालय आता तिथं उभं राहिलं, ते त्या गुवाहाटीपेक्षा लाख मोलाचं समजतोय मी.